परभनी जिले के तालुका जिंतूर शहर में 26 नवंबर 2023 को माजी आमदार विजयराव भांबड़े ने युवा संघर्ष यात्रा का स्वागत किया। जिंतूर शहर में जलोश ढोल ताशे के साथ हजारों की संख्या में युवा कार्यकर्ता नजर आ रहे हैं। आप देख सकते हैं इस वीडियो में ये नज़ारा। जिंतूर शहर फाटे से लेकर शहर में रैली को ले जाया गया। सभी महापुरुषों को हाथ डालकर नमन भी किया गया। शहर में लोगों ने आमदार रोहित पवार और माजी आमदार विजयराव भांबड़े इनको हाथ डालकर शुभेच्छा दिए। शहर के लोग रैली यलदेरी रोड राष्ट्रवादी कार्यालय जिंतूर यहां लाई गई। उस वक्त वहां पर मंच पर खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान मैडम, आमदार माजी मंत्री सुरेश राव वरपुड़कर, आमदार संदीप भैया क्षीरसागर, आमदार डॉक्टर राहुल पाटिल, माजी आमदार विजयराव भांबड़े, माजी आमदार विजयराव गवाने, माजी आमदार संजय वाकचौरे, परभनी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जाकिर लाला, साजिद अंसारी, प्रेक्षा भांबड़े, इन्हीं के साथ महिला और पुरुष कार्यकर्ता भारी संख्या में मौजूद थे। आप देख रहे थे लोक पुकार न्यूज़। लोक पुकार न्यूज़ चैनल को सब्सक्राइब नहीं किया हो तो जल्द करें, लाइक करें, शेयर करें, कमेंट जरूर करें। इस न्यूज़ चैनल के एडिटर सैयद अयूब, संवाददाता शेख इकराम, ये न्यूज़ कवर की है जिंतूर के प्रतिनिधि मुज्जू सिद्दीकी ने। दिल्ली टप्प्याला आरूढ होऊन भारताला प्रगतीच्या दिशेकडे नेणारे, अख्ख्या महाराष्ट्राला पित्या समान असणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज ही युवा संघर्ष यात्रा आदरणीय आमदार रोहितदादा पाटील यांनी सुरू केलेली आहे। गेल्या 1 महिन्यापूर्वी ही यात्रा सुरू झाली। जवळपास 400 किलोमीटरचा प्रवास या यात्रेनं आतापर्यंत संपन्न केला आणि ही यात्रा आपल्या जिंतूर नगरीमध्ये इथे आलेली आहे। खऱ्या अर्थानं मला आदरणीय दादांचा अभिमान वाटतं, कौतुक वाटतं की त्यांनी अतिशय सुंदर या यात्रेचं सगळ्या गोष्टी केल्या आणि तमाम महाराष्ट्रात त्यांना अतिशय सुंदर असा प्रतिसाद भेटलेला आहे। खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना काय वाटतं, ही यात्रा खरंच युवा संघर्ष यात्रा घेण्याची आज आपल्याला का गरज आलेली आहे? खऱ्या अर्थानं आज युवकांचे प्रश्न, आज युवकांवर बेरोजगारी, शैक्षणिक दृष्ट्या अडचणी, औद्योगिकदृष्ट्या अडचणी, अनेक प्रश्न आपल्या समोर उद्भवलेले आहेत। आपण बघतो अनेक युवा वर्ग शिक्षण घेतात, डिग्री घेतात, परंतु त्यांना जॉब मिळत नाही। त्याचबरोबर आई वडील काबडकष्ट करून शिकवतात, ग्रॅज्युएशन होतात, मुलं पोस्ट ग्रॅज्युएशन होतात, परंतु त्यांच्या हाताला कुठलंही काम नाही। ही अशी परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। आपल्या सर्वांना आज युवकांना जागा व्हायची वेळ आलेली आहे। म्हणून मी युवकांना एक गोष्ट सांगू इच्छिते, एक युवा हे 10 युवकांच्या बरोबरीनं आहे आणि आपण युवा पिढी जर एकत्र आलो ना, या महाराष्ट्राची कायापालट होण्याशिवाय राहणार नाही, असं या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते। एवढी युवकांमध्ये ताकद आहे, आपण ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आज माझा बळीराजा एवढा अख्ख्या महाराष्ट्रात झालेली आहे। काय हो, या सरकारला आपल्याशी कुठलीच शेतकरीच्या विरोधात म्हणून हे सरकार आहे, त्यांना चर्चा करायला सुद्धा तयार नाहीत। कुठल्याही परिस्थितीमध्ये ते कुठलं स्टेटमेंट सुद्धा द्यायला तयार नाहीत। ही चुकीची गोष्ट आहे। खऱ्या अर्थानं आज त्यांची सत्ता आहे, उद्या आपली असेल सत्ता, काय येते जाते, परंतु विचार आणि निष्ठा ही कायम राहते। ही गोष्ट सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो, या नेहमी यांनी स्टंटबाजी केलेली आणि स्टंटबाजीमध्ये हे 1 नंबरला राहिलेले। आपण बघू शकतो 9 वर्षापूर्वी आतापर्यंत गॅस सिलेंडरचे भाव 1200 रुपये होते, आता काही दिवसापूर्वी 600 केले। का? तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये इलेक्शन चालू। पण मी त्यांना सांगू इच्छिते, ही जनता ये जनता अभी कुछ पागल नहीं, उनको सब कुछ समझ में आता है आणि ही जनता तुम्हा सगळ्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, यात माझं काही दुमत नाही। आणि आज आपण विचार करतो, आदरणीय दादा, मला आपल्या सांगण्यास आनंद होईल, आदरणीय विजयरावजी भांबड़े साहेबांची या मतदारसंघामध्ये ओळख कार्यसम्राट आमदार म्हणून आहे। 24 तास जनतेचे, सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले, युवकांचे प्रश्न सोडवलेले, खेड्या पाड्यात तांड्या वस्त्यात त्यांनी जाऊन नेहमी प्रत्येकाचे प्रश्न सोडवले, म्हणून त्यांचं नाव आज कार्यसम्राट आमदार म्हणून या मतदारसंघात त्यांची ओळख आहे। आणि त्याच विरोधात जर आपण बघितलं तर शाहू फुले आंबेडकरांचा विरोध करणारा, अपमान करणारा हा भाजप पक्ष आणि इथल्या सत्ताधारी आमदार यांनी कधीही कुठल्या युवकांचा प्रश्न सोडवला नाही, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवला नाही, अडचणी सोडवला नाही, ना कुठले काम केले। आणि त्यांचं एकाच गोष्टीत नाव चर्चेत आहे, काय? फेसबुक, फोटो, व्हिडिओ
बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे इसके बाद अभी काम बोलेगा हे सगळ्यांनी आपण दाखवलं पाहिजे आणि येणाऱ्या 2024 ला आदरणीय साहेब या मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येतील यात माझं काही दुमत नाही. आता मी या निमित्ताने विश्वास देते, माझे मी मनोगत सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. यात्रेचे जनक, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडला, सगळ्या पक्षांना धसकी घेतली, असे युवा नेते आदरणीय रोहितदादा पवार, आमच्या पक्षाच्या देशाच्या महिला अध्यक्ष फौजाताई मॅडम, परभणीचे पुन्हा एकदा होणारे खासदार संजयजी जाधव साहेब, सोबत आलेले आमचे स्वर्गवासी आबा, त्यांचे चिरंजीव सन्माननीय रोहितजी, आमचे जिल्ह्याचे नेते, म्हणजे राजकारणामध्ये वरपुकर साहेबांचं नाव नाही घेतलं तर आमचं काही खरं नाही. सुरेशरावजी वरपुकर साहेब, चष्म्यातून पाहिलं खालीवरी केलं की कार्यक्रमच झाला, पण आता आमच्याकडे पाहणार नाहीत मला वाटते. आता असे आमचे नेते सन्माननीय सुरेशरावजी वरपुकर साहेब, माझे सहकारी मित्र, नेहमीच विधानसभेमध्ये आक्रमकपणे कालचं मराठा समाजाचं आरक्षण असेल, धनगर समाजाचं आरक्षण असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, लिंगायत बांधवाचं आरक्षण असेल, त्याच्यासाठी आवाज त्यांनी उठवला. असे आदरणीय राहुल पाटील साहेब, आमचे नवीन जिल्हाध्यक्ष आता झाले सन्माननीय आमचे ज्येष्ठ नेते विजयरावजी गव्हाणे साहेब, माझे सहकारी मित्र, अनेक लोकांनी पक्ष सोडला, अनेक आमदार पक्ष सोडून गेले, पण ज्यांनी एकनिष्ठ राहिले असे बीडचे आमचे आमदार संदीप भैया क्षीरसागर साहेब, संतोषजी बोबडे, आमचे माजी आमदार सन्माननीय वागचौरे साहेब, आमचे काळे साहेब, राजरावजी चौधरी, हेमंतरावजी आदरकर, भोशीकर साहेबांचं एवढं म्हणजे ते सिनियर असून सुद्धा त्यांचं ऑपरेशन झालं, पण त्या सभेसाठी उपस्थित असले आमचे भोशीकर साहेब, कृष्ण भांबळे, बोराडे आणि अशोक नाना काकडे, विश्वनाथजी राठोड, उज्ज्वलाताई राठोड. एखाद्याचं नाव विसरलं तर मी माफी मागतो. सर्व महाविकास आघाडीचे सन्माननीय नेतेगण, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सर्व गावागावात काम करणारे सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे आणि बंधू आणि भगिनींनो, संपूर्ण राज्यामध्ये रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली युवा संघर्ष यात्रा सुरू झालेली. 1 महिन्यापूर्वी दादांनी आम्हाला पुण्याला बोलवलं आणि युवा संघर्ष यात्रा आपल्याला सगळ्याला काढायची. दादांनी आम्हाला 35 प्रश्न सांगितले, आम्ही ते पूर्ण वाचले की 35 नेमके कोणते कोणते प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे या महाराष्ट्रातली बेरोजगारी, या देशातली बेरोजगारी. हा पहिला प्रश्न रोहितदादांनी त्यांच्या अजेंड्यावरती घेतला. दुसरा प्रश्न घेतला, या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भरती होत नाही, ती UPSCची असेल, ती MPSCची भरती असेल, ती तलाठ्याची भरती असेल, सगळ्या भरत्या तात्काळ झाल्या पाहिजे. हा दुसरा प्रश्न त्या ठिकाणी घेतला. तिसरा प्रश्न घेतला, जे माझ्या तरुण युवकाला परीक्षा द्यायला 1-2 हजार रुपये लागते, ती परीक्षा फी रद्द केली पाहिजे, ते त्या ठिकाणी मुद्दा घेतला. माझ्या शेतकऱ्याला सोयाबीनला भाव भेटला पाहिजे, तो सुद्धा मुद्दा घेतला. आरक्षणचे मुद्दे घेतले.
असे 35 मुद्दे त्या ठिकाणी घेतले. आतापर्यंत याच्या अगोदर असे मुद्दे कोणी घेतले नव्हते. आणि एक तरुण युवा 800 किलोमीटर संघर्ष यात्रा त्यांनी सुरू केली. आज आपल्या मतदारसंघामध्ये त्यांचं 400 किलोमीटर पायी या ठिकाणी आले. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी भाषण करणं सोपं आहे, पण पायी चलून संघर्ष करणं अवघड आहे. आम्ही कालपासून बघतो, दोघा फाट्यापासून जिंतूर पर्यंत आलो, 27 किलोमीटर पायी आलो. मला वाटतं रोहित दादा थकते, आराम करते, झोपते, मोबाईल बघते, पण अजिबात थकले नाही. दादा म्हणले किती वाजता मी त्यांच्या बाहेर विचारामध्ये 2:30 वाजता म्हणलं की 2:25 ते पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये घरडं घेऊन बसले. एवढं काम कोणी करत नाही, विशेष करून युवकांसाठी कोणी करत नाही. एक तरुण नेता आपल्या रस्त्यावरती उतरला, त्याला सगळ्यांनी साथ आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी दिली पाहिजे. या ठिकाणी अनेक गोष्टींची चर्चा मला या ठिकाणी करायची. जिंतूर विधानसभा मतदारसंघातले अनेक शेतकरी या ठिकाणी बसले, अनेक युवक या ठिकाणी बसले. 80% वर्ग हा शेतकरी वर्ग आहे. मी रोहित दादाला 2-3 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे. मागच्या वर्षी आमच्याकडं सततचा पाऊस पडला. सततचा पाऊस पडल्यानंतर भाजप सरकारने एक घोषणा केली की ज्या मतदारसंघाच्या भागात शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला आम्ही अशा प्रकारची घोषणा काय केली, GR काढला. मागच्या वर्षीची गोष्ट सांगतो तुम्हाला, सप्टेंबर महिन्यात 1 वर्ष झालं GR काढला, पण 13,600 रुपये इथल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले नाहीत. ते आमचे 13,600 रुपये शेतकऱ्यांचे आमचे यावर्षी भेटले पाहिजे. दुसरा मुद्दा, मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, आणखी सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. आमचा शेतकरी बँकेत चक्र मारतो. मागच्या वर्षीचा पीक विमा त्या ठिकाणी भेटलेला नाही. यावर्षी आम्ही सगळे महाविकास आघाडीचे प्रमुख, वरपुकर साहेब असतील, खासदार साहेब असतील, फौजाताई असतील, राहुल पाटील साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी अनेक वेळेस निवेदन दिलं. त्याच्यानंतर आपला जिल्हा वगळला होता, पण रोहित दादांनी आम्हाला सगळ्याला औरंगाबादला बोलवलं. औरंगाबादला बोलून विभागीय आयुक्तांची भेट घेतली. कमिशनर साहेबांना त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातले अनेक तालुके तुम्ही सोडले, ते तुम्ही दुष्काळग्रस्त घेतले पाहिजे. विभागीय आयुक्तांना तो प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवला आणि आपल्या मराठवाड्यातले जे तालुके राहिले होते ते तालुके दुष्काळामध्ये घेतले. परंतु सरकारने घेतले म्हणजे काय घेतलं माहितीये, आपल्याला पुन्हा एकदा तोंडाला पाणी पुसलं. 2 प्रकारचे तालुके दुष्काळ त्यांनी केले. एक गंभीर स्वरूपाचा तालुका म्हणजे अतिसंवेदनशील मध्ये आणि घेतला म्हणजे कमी दुष्काळ. किती हुशार आहेत बघा. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये गंभीर दुष्काळ जाहीर नाही केला. आमची मागणी आहे की आमचा परभणी जिल्हा हा संपूर्ण गंभीर दुष्काळामध्ये जाहीर केलाच पाहिजे. अशा प्रकारची मागणी आपल्या सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं मी रोजगाराकडे या ठिकाणी करणार आहे. आमच्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. शेतकऱ्याला मी 2 प्रश्न विचारणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार होतं राज्यामध्ये. 2 वर्षापूर्वीच मी सांगतो, उद्धव ठाकरे साहेबांसारखा एक सच्चा नेता, स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री झाले. पवार साहेबांनी सांगितलं होतं या राज्यामध्ये जर सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करू. महाविकास आघाडीचं सरकार आलं, पहिला कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला, माझ्या शेतकऱ्याचे 2-2 लाख रुपये खात्यावरती पाठवले. इमानदारी सगळा पाठवले गेले. 2-2 लाख रुपये खात्यावरती जमा झाले. कोणी निर्णय घेतला? महाविकास आघाडी निर्णय घेतला. 2 वर्षापूर्वी दुष्काळ पडला. आपल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री होते नवाब मलिक साहेब. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी, मी असेल, अशोकराव असतील, अजयराव असतील, बाळासाहेब घुगे असतील,
आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री महोदयाला फोन केला, त्यांना विनंती केली की आमच्या मतदारसंघात दुष्काळ पडला, तुम्ही आलं पाहिजे. नवाबाई स्वतः शेतामध्ये आले, बांधावरती गेले, फौजाताई सोबत होत्या, आम्ही सगळे बांधावरती गेलो, शेतकऱ्याची परिस्थिती बघितली, तात्काळ कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला सगळ्या मंत्रिमंडळाने. आणि तेव्हा मात्र 7,000 रुपये 1 महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडले होते. हा सुद्धा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला. हे मात्र भाजपने काही देत नाही. भांडण लावायचं काम चालू आहे. जाती जातीमध्ये भांडण लावायचे, आरक्षणच्या नावाखाली भांडण लावायचे. पण लोक आता हुशार झाले. लोकांना जातीवाद नको, लोकांना हिंदू मुस्लिम नको, लोकांना आता नोकऱ्या पाहिजे, लोकांना शेतीमालाला भाव पाहिजे, आमच्या युवकांच्या हाताला काम पाहिजे. ही सगळी भूमिका आमच्या सगळ्या लोकांना कळली. आता तुमचं काहीही नवीन षडयंत्र चालणार नाही. सगळे आमचे आता युवक हुशार झाले. ही मला गोष्ट मात्र आवर्जून या ठिकाणी सांगायची, जास्ती वेळ या ठिकाणी घेणार नाही. सर्व माझ्या कार्यकर्त्याला एकच विनंती या ठिकाणी करतो, यावर्षी प्रचंड दुष्काळ आहे, पाणी टंचाई आहे, लोकांना पिण्याचं पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतो, 7 महिने आपलं काम धंदा सोडून लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मदत करा. एखादा जनावर असेल त्याला पिण्याचं पाणी द्यायचं काम करा. चारा छावणी या ठिकाणी सरकार सुरू करेल न करेल, पण आपल्याला मदत त्या ठिकाणी करावं लागणार आहे. ते काम माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी करावं, अशा प्रकारची विनंती मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करणार आहे. पुन्हा एकदा रोहित दादाचं व त्यांच्या सर्व सहकार्याचं आमच्या मतदारसंघात आल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि रोहित दादांचं पुन्हा एकदा मी कौतुक या ठिकाणी करणार आहे. 800 किलोमीटर चालणारा नेता या ठिकाणी तुमच्यासाठी चालते, ते युवकांचे प्रश्न समजून घ्यावेत आणि हे सगळे प्रश्न विधानसभेत मांडून जे जे प्रश्न सोडवता येईल ते प्रश्न सोडवायचं काम या ठिकाणी रोहितदादा पवार करतील, अशी मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. पुन्हा एकदा या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मनापासून स्वागत करतो. थांबतो. जय हिंद. जय. आयोजित केलेल्या भव्य अशा सभेला उपस्थित असलेले सन्मान्य आमचे विधिमंडळाचे सहकारी आणि महाराष्ट्रातील उगवतं नेतृत्व आदरणीय रोहितदादा पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व सन्मान्य खासदार साहेब असतील, सर्व विधिमंडळातील माझे सहकारी, सर्व महाविकास आघाडीतील जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले बंधू भगिनी आणि मातानो, सर्वप्रथम रोहितदादाचं मी अतिशय मनपूर्वक असं कौतुक करतो की लहानपणापासूनच ज्यांनी राजकारण पाहिलं, राजकारणामध्ये त्यांच्या घराने जवळपास 40 वर्ष सत्ता त्यांच्या घरी असताना सुद्धा आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी ते रस्त्यावर उतरले तर जवळपास 400 किलोमीटरचा पल्ला पार करून आज ते परभणी जिल्ह्यात आले. म्हणून सर्वप्रथम त्यांचं मी स्वागत करतो. आज एवढ्या जनसंघर्ष यात्रेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद कशासाठी आहे, तर आज जनता सुद्धा दुखी आहे. जनता रूठी है इस सरकार पे, त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागोजागी आज लोक उभा आहेत. भारत स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठ्या प्रमाणावर आज तुम्ही पाहिलं असतं तर बेरोजगारीचा दर वाढलेला आहे. जवळपास 10% आज बेरोजगार लोक आहेत. आताच भांबे साहेबांनी उल्लेख केला की दुष्काळाच्या बाबतीमध्ये सुद्धा परभणी जिल्हा हा निष्ठावान असल्यामुळे आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. म्हणून भविष्य काळामध्ये आम्ही सुद्धा संघर्षाला तयार आहोत आणि निश्चितच परभणी जिल्हा सुद्धा गंभीर दुष्काळ याची घोषणा शासनाला येणाऱ्या काळामध्ये निश्चित करावीच लागेल. त्यासाठी रस्त्यावर उतरायला आम्ही तयार आहोत. तुम्ही पाहिला असेल या शासनामध्ये जातीपातीमध्ये भांडण लावायचे, आरक्षणच्या मुद्द्यावर समाजाला एकमेकाच्या अंगावर घालायचं, अशा प्रकारचं काम या शासनाने केलेलं आहे. कालच एक शासनानं दादा GR काढला. आम्ही गेल्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्ता रोको केला, त्यामध्ये लाठीचार्ज झाला, आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं. आणि या मजूर सरकारनं काल एक अशा प्रकारचा GR काढला की मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही पाणी सोडू शकत नाही. पण त्यानंतर आम्ही परत संघर्ष केला आणि काल त्याला आम्हाला यश प्राप्त झालंय आणि 8.6
TMC पाणी कालच धरणात आमच्या सोडण्यात आलेलं आहे, पण ते सुद्धा 100 क्यूएक्स एवढ्याच वेगानं सुरलंय. त्याच्या मागं सुद्धा एक मोठं षडयंत्र आहे की ते पाणी त्यांचेच मोटर मोठ्या मोठ्या लावून तेच उपसून घेत आहेत. जर हजार क्यूएक्सनं जर पाणी सोडलं तरच ते जायकवाडी धरणामध्ये पोहोचू शकते, पण 100 क्यूएक्स ह्या वेगानं पाणी सोडल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातीलच लोक त्या पाण्याचा उपयोग घेतील. म्हणून याकडे सुद्धा आपण गांभीर्यानं लक्ष देण्याचं काम आहे. भविष्य काळामध्ये निश्चितच एक तरुण नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेलं आहे. सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा ज्यावेळेस आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं तर शेतकऱ्यांना, महिलांना, मजुरांना, विद्यार्थ्यांना न्याय देण्याचंच काम त्यांनी केलं. आणि ज्या वेळेसपासून एक खोके सरकार आलेलं आहे, तुम्ही पाहिलं आहे फक्त आणि फक्त पैशाचं राजकारण, खोटं बोलण्याचं राजकारण एवढं या सरकारनं हाती घेतलेलं आहे. निश्चित हे सरकार जाणारच आहे. एक जोरचा धक्का फक्त आता मारायचा आहे आणि ते तुमच्या नेतृत्वाखाली निश्चितच महाराष्ट्रामध्ये होईल आणि येणाऱ्या 2024ला आपल्याला सत्ता परिवर्तन झालेले दिसेल. एवढंच या निमित्तानं सांगतो. परत एकदा तुमचं परभणी जिल्ह्यामध्ये हार्दिक असं स्वागत करतो आणि माझं लांबच चाललेलं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय आमदार रोहितदादा पवार साहेब, मंचवर बसलेले माननीय खासदार संजय जाधवजी, खासदार फौजा खानजी, सर्व माझे सहकारी विधी मंडळाचे सर्व सहकारी मित्र आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, आमचे सहकारी मित्र माजी आमदार विजयरावजी भांबळे साहेब आणि मंचावर बसलेले सर्व मान्यवर, जमलेली सर्व शेतकरी बंधू. मला वाटतं की देशामध्ये राहुलजी गांधी यांनी देशात पदयात्रा काढली आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यानं जर कोणी संघर्ष यात्रा काढली असेल तर ती रोहितदादा पवार साहेबांनी या ठिकाणी काढली. देशाचा नेता राहुलजी गांधीकडे जातं संघर्ष यात्रे संदर्भामध्ये आणि महाराष्ट्राच्या नेत्या संदर्भामध्ये पहिली संघर्ष यात्रा, युवा संघर्ष यात्रा काढणारे रोहितदादा पवार साहेब आहेत. आज परभणी जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वागत होतं. परभणी जिल्हाच नाही तर पुऱ्या मराठवाड्यामध्ये आज फार मोठी भीषण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मराठवाड्यामध्ये फार मोठा दुष्काळ ह्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे बघायला मिळतो. आताच आमचे सहकारी मित्र आमचे पाटील साहेब यांनी जायकवाडीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण केला होता. मराठवाड्याच्या सर्व मित्रांनी आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं आंदोलन या ठिकाणी केलं होतं आणि जायकवाडीचा साधा बनले. परंतु आज परभणी जिल्ह्यातले जे काही धरणं असतील मराठवाड्याचे, त्या धरणामध्ये फार अपुरा असा पाणी पुरवठा या ठिकाणी आहे. जायकवाडीच्या धरणामध्ये 45% पाणी आहे. आता जे जिंतूर तालुका आणि माझा मतदारसंघ जिथं आता लोअर दुधनाच्यासाठी आहे त्या धरणामध्ये फक्त 23% पाणी या ठिकाणी आहे. म्हणजे ज्याचा फायदा जिंतूर तालुक्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी होतो. त्या धरणामध्ये फक्त 23% पाण्याचा साठा आहे आणि आज पूर्ण जिल्हा असा पूर्ण दुष्काळामध्ये असताना सुद्धा 13 मंडळे फक्त आणखी या ठिकाणी राहिलेले आहेत की जिथं 13 मंडळ आणखी दुष्काळ जाहीर झालेलं नाही. कुठल्या प्रकारचं इन्शुरन्स सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं नाही. 2021चा जवळपास शेतकऱ्याचा विमा जे आता विजयराव भांबळे या ठिकाणी सांगितलं आहे ते 400 कोटीचा विमा आपण या ठिकाणी त्यावेळेस त्या कंपनीचा आपल्या संदर्भात राहिलेला आहे. तो सुद्धा प्रश्न आता दिल्ली गव्हर्नमेंटकडे तर सध्या आहे. आम्ही दोन्ही खासदाराला विनंती करतो की ते मार्गी लावला तर परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला आणखी 400 कोटी रुपये या ठिकाणी मिळू शकतात. अशा प्रकारचा या ठिकाणचा विचार आहे. आज दुष्काळाच्या संदर्भामध्ये जी माहिती आपल्याला मिळते ती इतकी अपुरी आहे की पावसाचा जर अंदाज घेतला की जवळपास पूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा काही तालुक्यामध्ये 25% पाऊस होता, काही तालुक्यामध्ये 24% वाढ होता. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पूर्ण पाऊस 33.5%च्या वर पाऊस झालेला नाही गेल्या वर्षीच्या तुलनेत. आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत 33.5% फक्त पाऊस जर परभणी जिल्ह्यामध्ये होत असेल आणि त्या जिल्ह्यामध्ये सौम्य दुष्काळ जर जाहीर केला असेल, दुष्काळ जाहीर केला नसेल तर अशा प्रकारचा शासनाला आपण धिक्कार केला पाहिजे. शासनाचा विरोध या ठिकाणी केला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्याला पूर्णपणे दुष्काळाचा मोबदला या ठिकाणी मिळण्याचं काम सातत्याने विधानसभेमध्ये आपण सगळे मिळून मांडूच, पण त्याचा विचारसुद्धा आपण या शासनाने या ठिकाणी करायला पाहिजे. मी आता विधानसभेमध्ये असल्यामुळे रोहितदादा पवारचे जे भाषणं आपण ऐकतो विधानसभेत सुद्धा अत्यंत अभ्यासपूर्ण असे भाषणं असतात. पूर्ण विषयाला धरून अशा प्रकारचे भाषणं असतात
आणि खऱ्या अर्थानं आज पवार साहेबांचा वारसदार म्हणून आज जे महाराष्ट्रामध्ये त्यांनी पदयात्रा काढलेली आहे त्याचं स्वागत ह्या निमित्तानं आपल्या या जिल्ह्यामध्ये करतो आणि त्यांना या ठिकाणी पुढच्या भविष्यासाठी पूर्ण जिल्ह्याच्या नव्हे तर मराठवाड्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या पूर्ण भविष्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. माझे दोन शब्द प्रथम मुख्य आयोजक भावी आमदार विजयरावजी भांबळे साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय उपस्थित सर्व माझ्या सभेला जमलेल्या बंधू आणि भगिनींनी, वक्त्यांनी या ठिकाणी बऱ्याच जणांनी या ठिकाणी आपल्या मनोगतातून सगळ्या गोष्टी विषय केल्या. मी जास्त बोलणार नाही, पण या ठिकाणी मी एवढा सांगू इच्छितो की रोहिदास पवारांनी जी काही भूमिका हातात घेतलेली आहे, 800 किलोमीटर पायी चालणं हे काही चेष्टा नाही आणि त्याच्यातला अर्धा टप्पा आज जिंतूरमध्ये पूर्ण झाला आहे आणि यांच्या पुणे 400 किलोमीटर आणखीन जायचं आहे. त्यामुळं अशा स्वरूपाची यात्रा काढणारा पहिला युवा नेता आहे आपल्या महाराष्ट्रातला असं म्हणायला हरकत नाही. वरपुडकर साहेब म्हणल्याप्रमाणे देशामध्ये राहुल गांधींनी ही यात्रा काढली, पण राज्यामध्ये रोहित पवारांनी काढली. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असं मी या ठिकाणी या निमित्तानं म्हणेन. शेवटी युवकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, कारण ही युवा एका वेगळ्या दिशेनं भरकटली जाते, त्यांना वेगळ्या दिशेनं भरकटलं जायचा प्रयत्न केला जातो आणि त्यांना त्यांच्या मूळ प्रश्नापासून दुर्लक्षित केले जाते आणि त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी ही युवा संघर्ष यात्रा या ठिकाणी रोहित पवारांनी सुरू केली. त्या यात्रेचं आपण निश्चितच सगळ्यांनी कौतुक केलं. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ह्या देशामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं सातत्याने काम करते आहे. लोकांना विकासापासून दूर ठेवण्याचं काम केलंय. लोकांना काय हवं आहे, आज रोजगार पाहिजे, नोकरी पाहिजे, परंतु हे कुठलंही काम न देता फक्त दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून आपल्याला आपली कशी पोळी भाजून घेता येईल एवढंच एक सातत्याने काम करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचं सरकार करतं. आज महागाईचा विषय असेल त्याच्यावर काही बोलायला तयार नाही. जे कोणी संघर्ष करून या समाजामध्ये आपले उभं राहण्याचा प्रयत्न करतात त्यांना ईडी सीबीआयच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यांच्यावर ईडीच्या कारवाया केल्या त्यांचं काय झालं, ह्यांच्या वटीत बसले की ते सगळे मोकळे झाले. मग तुम्हाला कारच करायची, कारवाईच करायची. चोर म्हणून एखाद्याला तुम्ही संपोधता तर त्याला चोराचीच वागणूक मिळाली पाहिजे. पण आमच्याकडे असलं की ते चोर आणि तुमच्याकडे असलं की शाहू, ही भूमिका ही सरकारची जरा दुटप्पीपणाची दिसते. खऱ्या अर्थानं देशाच्या पंतप्रधानांनी मला वाटतं मध्य प्रदेशच्या सभेमध्ये NCPवर नॅशनल करप पार्टी म्हणून आक्षेप घेतला आणि चौथ्या दिवशी अजितदादाला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी तुम्ही देता. मग तुम्हाला नेमकं चोराबद्दल काय भूमिका तुमची आहे हे आम्हाला कळले पाहिजे. मग चोर तुम्ही त्यांना म्हणता का तुम्ही चोर आहेत हेच आम्हाला कळायला मार्ग नाही. अशा प्रकारची ही भारतीय जनता पार्टीची नीती ही सगळ्या देशाला कळून चुकलेली आहे. गेल्या 14 मध्ये आणि 19 मध्ये ज्या युवकांनी नरेंद्र मोदींना एक देशाचं चांगलं नेता म्हणून या ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न केला, पण गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये आम्ही बघतोय की आमच्या पदरी निराशेशिवाय दुसरं काही आलं नाही. म्हणून आता युवकांची दिशा बदललेली आहे आणि युवक आता देशाला एक चांगल्या मार्गाने नेणाऱ्या नेत्याची निवड करण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी राहुल पाटलांनी या ठिकाणी सांगितलं की बाबा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी देशातल्या आपल्या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी देण्यात आली. त्याचबरोबर दुष्काळ जाहीर झाला त्यावेळेस सरसकट महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर केला आणि ते राहुल पाटील साहेब 6,500 नव्हते 13,000चा दुष्काळ आपल्याला मिळाला होता. त्याचबरोबर देशातल्या आपल्या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळाले, शेतकऱ्याला मिळाला. ही अशा स्वरूपाची भूमिका ज्यावेळेस ती कंपनी द्यायला तयार नव्हती त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्याच्यावर FIR करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस त्या कंपनीनं पैसे देण्याचे कबूल केले आणि ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याला त्यावेळेस 23 हजाराचा पीक विमा मिळाला. आज आम्ही बघतोय महाराष्ट्रातले आमच्या जिल्ह्यामधला एकही तालुका या दुष्काळामध्ये नव्हता. ज्यावेळेस ओरड तेरवा झाले महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस आमच्या जिल्ह्यातले काही सर्कल काही मंडळ घेण्यात आली, आणखीनही 13 मंडळ घेतलेले नाहीत. पण हे 13 मंडळ आणि घेतले तर नाहीत, पण जे मंडळ घेतले ते मंडळ सुद्धा दुष्काळजन्य परिस्थिती अशा नावाखाली घेतलेत. तो दुष्काळ म्हणून आणखीनही घेतले नाहीत. आमदार साहेब, म्हणून येणाऱ्या विधिमंडळामध्ये ज्या अधिवेशनामध्ये आम्ही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये फौजिया मॅडम आम्ही तर बोलूच, पण हा दुष्काळाचा परिस्थिती आपल्याकडे भयावह आहे. महाराष्ट्रातल्या तुलनेमध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती आपल्याला जाणवते आहे. पण या महाराष्ट्रातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये
आमच्या परभणी जिल्ह्याला वंचित ठेवण्याचं काम या सरकारनं केलंय. या सरकारला कोणाशी काही देणे नाही. हे सरकार भांडवलदाराचं सरकार आहे. शेतकऱ्याच्या नावाखाली भांडवलदाराची सोय लावणारं हे सरकार आपल्याला येणाऱ्या 24 मध्ये पाडून टाकल्याशिवाय आपल्यासोबत दुसरा पर्याय नाहीये. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे की रोहित दादा पवार यांनी जी ही संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे, दादा तुमच्या ह्या यात्रेला पुढच्या काळासाठी जी काय तुम्हाला नागपूरपर्यंत जायचंय त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. असंच तुमच्या हातून समाजाची सेवा घडत राहावी आणि आपल्या हातून या समाजाचं काही भलं व्हावं अशा स्वरूपाची मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या या संघर्ष यात्रेला खूप शुभेच्छा देऊन आयोजकांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा इथे सन्मान केला, आम्हाला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी भांबळे साहेब त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पक्षाचे युवा नेते रोहित दादा पवार यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली आणि आज परभणीपर्यंत आलेले आहे. परभणीचे खासदार आदरणीय संजय जाधवजी, आमदार सुरेशरावजी वरपुडकर, आमदार राहुल पाटीलजी, मंचावर उपस्थित आमचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार विजयरावजी गव्हाणेजी, परभणीचे शहर जिल्हा अध्यक्ष जाकीर लाला ज्यांनी आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचा, विजयरावजी भांबळे, प्रेक्षा भांबळे, मोराळेताई, मंचावर उपस्थित सर्वप्रथम मी रोहित दादा पवार यांचे आभार मानते की ते आज जनतेसाठी रस्त्यावर उतरलेले आहे आणि जनतेला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की जनतेची शक्ती काय असते. लोकतंत्रामध्ये शक्ती जर कोणाची असते तर ते जनतेची असते. पण आपल्याकडे असं बघण्यात येते की जनता जी आहे खूप सहनशील आहे. जनतेला स्वतःच्या प्रश्नाबद्दल काय बोलावं असं वाटत नाहीये. पण जेव्हा जनता आपल्या स्वतःच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरते त्यावेळी कसं यश मिळते हे आपल्याला ही संघर्ष यात्रा सुरू होण्याच्या आधीच कळलं की शासनाने जे GR काढला होता की आता या पुढे जे भरती होणार आहे ते सगळे कॉन्ट्रॅक्टवर होणार आहे. सरकारला इतकी भीती वाटली या यात्रेची की त्यांनी तो GR परत घेतला. ही असते जनतेची ताकद. आणि जनतेला जेव्हा आपली ताकद दाखवण्याची वेळ येते त्याचा अर्थ असा आहे की सरकारला आता काय ऐकू येत नाहीये, सरकारला आता काय कळत नाहीये आणि सरकारचा आता सगळं रस्ता बंद झालेला आहे. जनतेचे प्रश्न आता त्यांच्यासाठी महत्त्वाचे राहिलेले नाही. आपले जनतेचे प्रश्न 30 प्रश्नांची यादी रोहित दादाने आम्हाला सगळ्यांना पॅम्फलेट्स वाटप केले ते यादी आहे. पण जेव्हा रोहित दादाची यात्रा इथे येत होती त्यावेळी अनेक लोकांनी मला भेटून सांगितले की तुम्ही स्थानिक प्रश्न मांडणार आहात का. मी त्यांना सांगितलं होय, कारण याच्यासाठी तर रोहित दादा इथे आलेले आहे परभणीला, कारण ते आपले सगळे प्रश्नासाठी संघर्ष करत आहेत. पण त्यासोबत आपल्याला काय दुसऱ्या समस्या आहे ते जाणून घेण्यासाठी सुद्धा ते आपल्याशी संवाद साधत आहे. आणि म्हणून आपले प्रश्न हे तिथे मांडण्यात आले. आपल्या खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी इथे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. पण याशिवाय पण अनेक प्रश्न आहेत ज्याचा उल्लेख मला इथे करण्याची आवश्यकता आहे असं वाटतं. आता रोहित दादाची जी संघर्ष यात्रा आहे त्याला जे भरपूर प्रतिसाद मिळत आहे या महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल मला एक शेर आठवला. एक शेर मुझे याद आया कि जिनमें तन्हा चलने के हौसले होते हैं, जिनमें तन्हा चलने के हौसले होते हैं, एक दिन उन्हीं के पीछे काफिले होते हैं. और ये काफिले उसी का नतीजा है कि रोहित दादा पवार के पीछे अब पब्लिक की, जनता की ताकत खड़ी है और वो जनता अब बोल रही है कि ये मेरे प्रश्न है और ये प्रश्न
रोहित दादा पवार है, अनेक आमदार खासदार है। आप विधानसभा में, आप लोकसभा में, राज्यसभा में, विधान परिषद में ये प्रश्न आप लोग उठाओ, लेकिन उसके साथ साथ जनता को भी रास्ते पर उतरकर अपने सवाल पूछने। मराठवाड़ा एक मागास हुआ एरिया है, पिछड़ा एरिया है, जहां का मानव विकास निर्देशांक बहुत ही कम है। शिक्षण हो, आरोग्य हो और जो भी हमारे विकास के निर्देशांक है वो महाराष्ट्र के दूसरे विभागों से बहुत कम है। इसलिए मराठवाड़ा के लिए खास तौर पर ज्यादा तवज्जो देने की जरूरत है। मैं रोहित दादा तुम्हाला मी एक विनंती करते, तुम्ही जसा कर्जतच्या MIDC साठी संघर्ष करत आहात त्याप्रमाणे परभणीच्या MIDC जे आहे वेगवेगळ्या आमच्या, त्याच्यासाठी सुद्धा आपण बोलावं, कारण जोपर्यंत MIDCच येत नाहीये तोपर्यंत लोकांची बेरोजगारीचा प्रश्न मिटणार नाहीये। आणि आपल्याला आमच्याकडे करून आपल्याला विनंती आहे, मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, पण फक्त प्रश्न थोडे थोडे मी मांडते कारण वेळेचा अभाव असल्यामुळे। आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये किती रिक्त पद आहेत, लाखो रिक्त पद आहे पण भरती होत नाहीये। आता हे जे रिक्त पद आहे 2,70,000 रिक्त पद जे आहे, माझा आकडा कदाचित चुकत असेल, त्याचं जे बजेटरी अलोकेशन होतो त्याच्यासाठी बजेट आहे पण पद भरलेले नाहीये। तो जे पैसा आहे 50,000 कोटी रुपये ते उरतो, त्याच्यानंतर तो बजेट जे आहे पुन्हा त्याला रिकन्सिलिएशन करून त्याच्या नॉन प्लॅन्ड एक्सपेंडिचर मध्ये तो खर्च होतो। हे भ्रष्टाचार आहे। मला वाटतं हे माझा स्पष्ट आरोप आहे की हे भ्रष्टाचार आहे। आणि या सरकारमध्ये ते म्हणतात की भ्रष्टाचार मुक्त भारत आम्ही करू, पण मला असं वाटतं की भ्रष्टाचार आज एवढा वाढलेला आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपण गेलो तिथे भ्रष्टाचार आहे। आपण बोलतोच की हे खोके सरकार आहे, त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे, अनेक आरोप आहे, पण माझा आरोप हे आहे, आमचे रस्ते बघा रोहित दादा, परभणीच्या रस्त्यांची सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण परभणीचे रस्ते एवढे वाईट आहे आणि इतके ऍक्सिडेंट होतात आमच्या रोड्सवर की मला वाटतं डेली आमच्याकडे 2-3 लोकांची मृत्यू या रोड्सवर होतो। नॅशनल हायवेज, हॅमचे रोड्स असो, कुठलाही रोड असो, कशामुळे की ज्या रोडाच्या बांधकामामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार आहे आणि याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये। याच्यामुळे मी सांगते जनतेची ताकद आवश्यक आहे, कारण आपण जर या रोडाच्या बांधकामाच्या वेळी आवाज उचलत नाहीये तर हे सगळे गुत्तेदार यांना आणि जे अधिकारी आहेत, आता अधिकारी जे आहे आपण त्यांना अधिकारी म्हणतो, पण अधिकारी म्हणजे काय, त्यांना भ्रष्टाचाराचा अधिकार मिळालेला आहे। आता त्यांना अधिकार आहे, स्पष्ट अधिकार, ते भ्रष्टाचार करू शकतो। आणि त्याच्यामुळे हे रोड, आता जिंतूरचा रोड झाला, जिंतूर परभणी भांबळे साहेब, हा रोड फुटू लागला। कसा काय फुटतो, अर्धा रोड सुद्धा बनला नाही आणि आज रोड फुटू लागला। हे कोणाचा दोष आहे हे आपण बघितलं पाहिजे, कारण अधिकारी आणि अनेक पत्र लिहिले, मी पार्लिमेंटमध्ये प्रश्न उचलला, सेक्रेटरीला लिहिले, मंत्रीला लिहिले, कोणी काही लक्ष देत नाहीये, कारण सगळ्यांचे याच्यामध्ये हात गुंतलेले आहे। आणि म्हणून रोड्समध्ये जे भ्रष्टाचार आहे त्याच्याबद्दल आपण जागृत राहिले पाहिजे। आज आपल्याकडे एम्प्लॉयमेंट नसल्यामुळे रोहित दादा ड्रग्सचा प्रश्न खूप वाढलेला, का वाढला, इतकी गुन्हेगारी वाढलेली आहे। आपण शक्ती कायद्याच्या बाबतीत आपण जे आहे हे प्रत्येक ठिकाणी संघर्ष करतो, पण त्याच्यासोबत हे ड्रग्सचा प्रश्न हाताळणं हे खूप महत्वाचं आहे। एकच मी सांगेल, एक उदाहरण देईन आणि संपेल माझं भाषण। मी इथे आरोग्य मंत्री होते, आरोग्य राज्यमंत्रीच्या माझ्याकडे जबाबदारी होती। सिव्हिल हॉस्पिटलच्या नवीन बांधकाम केलं, वुमन्स हॉस्पिटल 400 बेडच्या सुरू केलं, जेवढे रुरल हॉस्पिटल आहे सगळ्यांचे बांधकामं केले, अनेक PHCचे बांधकामं केले। पवार साहेबांनी जे संधी दिली
400 कोटीचे काम हेल्थ डिपार्टमेंट मध्ये आम्ही इथे केले. 10 वर्ष झाले त्याच्यानंतर जिंतूरमध्ये ट्रॉमा सेंटर केला, जिंतूरच्या RH हॉस्पिटलच्या आम्ही बांधकाम केला, झरीमध्ये PHC केली, अनेक उभारले. आता आम्ही बंडू जाधव आहे, राहुल पाटील आहे, आम्ही खेचून आणले मेडिकल कॉलेज इथे. आज मेडिकल कॉलेज सुरू झालं, आम्ही इतकी आंदोलनं केले त्याच्यासाठी. पण 10 वर्ष झाले आरोग्य विभागाची काय हाल आहे तुम्ही आता सामान्य माणसालाच विचारा. काय होते, वर गरीब जर गेला तर त्याचा इलाज होत नाहीये. 10 वर्षानंतर जे काम आपण केलं त्याच्यानंतर काहीच काम झालेलं नाही आरोग्य विभागामध्ये. कशामुळे होत नाहीये? कारण या सरकारमध्ये फक्त टक्केवारीचे काम होत आहे. टक्केवारी सरकार आहे आणि जेव्हा हे टक्केवारी पूर्ण होते त्यावेळी इथे सगळं समाधानी असं दाखवण्यात येते. हा सगळ्यात मोठा परभणीचा प्रश्न आहे. एवढंच मी सांगते, प्रश्न तर अनेक आहे पण वेळेचा अभाव आहे. रोहित दादाच्या पुन्हा एकदा स्वागत करते. आपण इथे आलात, आमचे प्रश्न ऐकले आणि आता आमचे प्रश्न हे विधानसभेच्या नागपूर अधिवेशनामध्ये आपण उचलणार या भरोश्यावर मी आपला आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. आज युवा संघर्ष यात्रा ही 350-400 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर या शहरामध्ये आज इथं आलेली आहे. सुरुवातीला मी आपल्या सर्वांना संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देतो. लोकशाहीचा आवाज आणि विचार हा आपण सर्वजण मिळून आणि लोकशाहीचे तत्व, संविधानाचे तत्व हे आपण एकत्रित राहून जपूया आणि त्यासाठी लढूया. तसंच या भागामध्ये सर्व समाजाच्या युवांनी स्वतःच्या हक्कासाठी आपला प्राण त्याग केला. अशा सर्व युवांना मी आदरांजली वाहतो. तसंच ज्या ज्या शेतकऱ्याने स्वतःचा प्राण त्याग करण्याचा विचार केला त्यांना सुद्धा मी आदरांजली वाहतो. येत्या दिवसांमध्ये आणि महिन्यांमध्ये आणि काळामध्ये कुणालाही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागणार नाही अशी परिस्थिती आपल्या या राज्यामध्ये आणण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करूया. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, या भागामध्ये राहणारे सर्व नागरिक, तसंच इथं उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी महाराष्ट्राचे नागरिक बंधू आणि भगिनींनो, दसऱ्याच्या दिवशी आम्ही युवांनी मिळून ही यात्रा पुण्यापासून सुरू केली. तिथून 4 दिवस ही यात्रा सुरू राहिली. 100 किलोमीटरचा टप्पा पार केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीकडे बघत आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला, काही काळ आपण ही यात्रा थांबवावी आणि जशी दिवाळी होईल महाराष्ट्रातली संवेदनशील परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात येईल, नंतर सर्वांना विश्वासात घेऊन ही यात्रा आपण पुन्हा एकदा सुरू करायची. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून ही यात्रा काढली आहे आणि या यात्रेमध्ये चालत आहोत. 16 तारखेला या यात्रेची परत एकदा सुरुवात ही दिवाळीनंतर झाली आणि गेल्या काही दिवसांमध्ये आणि पहिला टप्पा धरून 350 किलोमीटरपेक्षा जास्त पदयात्रा आम्ही सर्वजण करत आहोत. या यात्रेमध्ये आम्ही मुद्दे कुठले घेतले, जे सर्वसामान्य लोकांसाठी महत्त्वाचे असणारे मुद्दे, युवांसाठी महत्त्वाचे असणारे मुद्दे,
आमच्या माता भगिनींसाठी महत्त्वाचे असणारे मुद्दे, शेतकरी, कष्टकरी, छोटे मोठे व्यवसाय, अशा पद्धतीने सर्वांचेच जे कुठले महत्त्वाचे मुद्दे ते या युवा संघर्ष यात्रेमध्ये आपण घेतलेले आहेत. ही यात्रा जेव्हा आम्ही काढत होतो तेव्हा विरोधातले अनेक नेते आमच्यावर हसत होते. काही नेत्यांनी आमच्या आणि आपल्या सर्वांच्या या यात्रेवर टीका टिप्पणी केली. मी त्याचं उत्तर दिलं नाही, पण मनोमन फक्त एकच विचार केला की जेव्हा केव्हा आपल्या या महाराष्ट्रामध्ये अन्याय होतो, सामान्य लोक अडचणीत येतात, तर या महाराष्ट्राचे स्वाभिमानी मराठी माणसं कधी शांत बसत नाही. अन्यायाच्या विरोधात ते लढतात आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा लढणार, लोकांपर्यंत पोहोचणार, त्यांच्या अडचणी समजून घेऊन टप्प्याटप्प्याने अधिवेशनापर्यंत जाऊन तिथं तुमच्या सगळ्यांचा आवाज म्हणून तिथं तुमच्या या अडचणी आम्ही मांडू आणि तो सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करू, असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. तुम्ही मराठवाड्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 8 जिल्हे आपल्या या भागामध्ये येतात. अशा परिस्थितीमध्ये अनेक अडचणी आपल्या सर्वांना सोसाव्या लागतात. पण मराठवाड्याची एक खासियत आहे की मराठवाड्यातल्या प्रत्येक व्यक्तीने संघर्ष केलेला आहे. आज सुद्धा पाऊस कमी झाला, जास्त झाला, तिथं आपल्याला संघर्ष करावा लागतो, विकासाच्या बाबतीत संघर्ष करावा लागतो. पण शेवटी संघर्ष करून आपल्या सर्वांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण सर्वजण मिळून करत असतो. आणि हीच शक्ती मराठवाड्यामध्ये आल्यानंतर आम्हा सर्वांना या यात्रेच्या माध्यमातून मिळाली. आम्ही लोकांना भेटलो, लोकांशी चर्चा केली, लोकांच्या अडचणी समजून घेतल्या. नगर जिल्हा पुणे जिल्हा केला, पुणे जिल्हा झाल्यानंतर नगर जिल्हा केला. नगर जिल्हा झाल्यानंतर जेव्हा आम्ही मराठवाड्यात आलो, म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आलो, तिथून जालना जिल्हा झाल्यानंतर आता परभणी, उद्या हिंगोली, असे 3 ते 4 जिल्हे मराठवाड्यातले आम्ही करणार आहोत. पण जसं जसं आम्ही लोकांशी चर्चा करायला लागलो तसं तसं लोकांनी त्यांच्या अडचणी आम्हाला सांगितल्या. मी बाकी जिल्ह्याबद्दल बोलणार नाही, मी परभणी जिल्ह्यामध्ये खास करून इथं बोलेल. जेव्हा आपल्या या जिल्ह्यामध्ये आलो तेव्हा मला सोयाबीनचे शेतकरी भेटले. ते मला म्हणाले की आम्हाला 4,500 ते 5,000 सोयाबीनचा भाव मिळतो आणि या भावामध्ये आम्हाला कुठेही परवडत नाही. आम्ही सोयाबीन पिकावर चांगले भाव मिळतील या अनुषंगाने पेरणी केली, पण पाऊस कमी पडला, उत्पादकता 50% कमी झाली. आम्हाला जे काही उत्पादन मिळणार होतं ते आता आम्हाला मिळणार नाही आणि उत्पादन मिळणारच नाही, पण त्याच्याबरोबर आम्हाला भाव सुद्धा आज मिळत नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात आज आम्ही सर्वजण अडचणीत आलेलो आहोत. कपाशीचे काही शेतकरी भेटले, ते आम्हाला सांगत होते पाऊस कमी झाल्यामुळे आमचं पण उत्पादन कमी होतंय आणि आज आम्हाला सगळ्यांना जो काही भाव मिळतो तो 7,000च्या आसपास मिळतोय आणि या 7,000 रुपयेमध्ये आम्हाला काहीही परवडत नाही. काही दिवसांपूर्वी तुम्ही सर्वांनी वर्ल्ड कपची मॅच बघितली असेल, इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया. तिथं दुर्दैवाने आपण हरलो. आपली टीम चांगली होती, त्या टीमने कष्ट घेतले होते, पण जशी ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमध्ये जिंकली, काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया हा देश आणि तिथे असणारे शेतकरी कापसाच्या बाबतीत सुद्धा जिंकले आणि आपल्या भारतातला शेतकरी हा कापसाच्या बाबतीत तिथं हरला होता. जेव्हा आपल्या या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये कापसाचे भाव हे 12,000च्या आसपास गेले होते, तेव्हा केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियामधून तिथं असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा शेतकऱ्याचा कापूस आपल्या भारतामध्ये आणला आणि इथे असणाऱ्या शेतकऱ्याला अडचणीत आणून भाव 12,000 वरनं 6,000 वर आणून दाखवले. हे करामती सरकारचं काम आहे आणि मग याचा विरोध हा आपण सर्वांनी केला पाहिजे. तर शेवटी आपला शेतकरी जेव्हा शेतामध्ये काम करतो, कष्ट घेतो, त्याची एवढीच अपेक्षा असते की माझ्या शेतीमालाला कुठेतरी चांगला भाव मिळावा. आपण बँकेकडनं कर्ज घेतो, आपण बँकेचं कर्ज कमी पडलं तर मग आपण एखाद्या
व्याजावरनं पैसा घेतो आणि अशा पद्धतीने तिथं आपण जेव्हा शेती करतो आणि त्याच्यात जर आपण नुकसानात गेलो तर एखाद महिना आपला नुकसानात नाही तर अडचणीत जात नसतो, अख्खं वर्ष शेतकऱ्याचं अडचणीत जात असतं. आणि मग आपण अपेक्षा करतो विम्याचे पैसे आपल्याला येतील. विमा 1 रुपयाचा आपण सगळ्यांनी भरला, पण शेतकऱ्याचं कधीच म्हणणं नव्हतं की आम्हाला 1 रुपयामध्ये विमा द्या. शेतकऱ्याचं म्हणणं असं होतं जेव्हा आम्ही सर्वजण अडचणीत येऊ तेव्हा आम्हाला विम्याचा मोबदला हा लगेचच मिळाला पाहिजे, एवढीच आमच्या शेतकऱ्याची अपेक्षा होती. आपण 1 रुपयाचा विमा भरला असला आणि कृषी मंत्र्यांनी आपल्या सर्वांना काय सांगितलं होतं की दिवाळी आम्ही गोड करू. झाली का आपल्या सगळ्यांची दिवाळी गोड? मिळाला का विमा आपल्याला? आपल्याला जो काही ऍडव्हान्स होता, कोणाला 3,000 मिळाले, कोणाला 1,200 रुपये मिळाले, 1,600 मिळाले, 3-4 हजार रुपये मिळाले. एक शेतकरी मला म्हणाला की दादा आम्हाला विम्याचे 1,600 रुपये भेटले. मी म्हणलं मग घेतले का? नाही. कोण जाणार परभणीच्या शहरामध्ये, कोण तिथे जाणार, अधिकाऱ्यांची बोलणार, कसं पैसा घेणार, याच्यापेक्षा न गेलेलं बरं. अशी आज आपल्या सर्वांची परिस्थिती आहे. तसंच कापसाच्या बाबतीत, सोयाबीनच्या बाबतीत, तुरीच्या बाबतीत तुम्ही टीव्हीवर कुठल्याही मंत्र्याला तुमच्या हिताचं, तुमच्या बाजूचं कापसाचे भाव कधी आज बोलताना बघितले का? मंत्री तुमच्या बाजूने बोलताना आपण बघितलेत का? तुमचे पालकमंत्री तुमच्या या जिल्ह्यामध्ये किती वेळा आलेत मला सांगा? आलेत का? असं पालकमंत्रीच आपल्या जिल्ह्यामध्ये येत नसतील तर इथं असणाऱ्या लोकांना अडचणी काय आहेत हे कसं त्यांना समजणार? अधिकाऱ्याशी चर्चा सुद्धा त्यांची झालेली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य लोकांना जर दुर्लक्ष केलं जात असेल, त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नसेल, त्यांच्या अडचणी काय त्या समजून घेतल्या जात नसतील, तर मग याचा विरोध हा आपण सर्वांनी केला पाहिजे आणि तुमचा आवाज हा उठवलाच पाहिजे. आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून ही युवा संघर्ष यात्रा आपण काढलेली आहे. खरं तर विजयराव भांबळे साहेब असतील, राहुलभाऊ पाटील साहेब असतील, तसेच आपले खासदार जाधव साहेब असतील, फौजियाताई असतील, इतरही सर्व नेत्यांनी जेव्हा दुष्काळ जाहीर झाला आणि त्याच्यातून अख्खा आपला जिल्हा हा वगळण्यात आला होता, ह्या लोकांनी आंदोलन केलं, पुढाकार घेतला, तिथं अधिकाऱ्यांकडे गेले, आम्ही कमिशनरांकडे गेलो, तुम्ही सर्वांनी त्याचा विरोध केला. मग दुसऱ्या यादीमध्ये आपला जिल्हा हा घेण्यात आला. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली चेष्टा केली. पहिल्या यादीमध्ये 40 तालुके घेण्यात आले होते आणि त्या 40 तालुक्यामध्ये 99 ते 100% जे मतदारसंघ होते ते सत्तेत असणाऱ्या आमदारांचे होते. मग इथं असणारा आमदार सुद्धा सत्तेत आहे. मग जिंतूर हा तालुका का घेण्यात आला नाही याच्याबद्दल आपले जे लोकप्रतिनिधी आहेत किती वेळा सरकारकडे जाऊन लढले? ऐकले का तुम्ही ते लढले तुमच्या सर्वांच्या हितासाठी? वाचले का पेपरमध्ये? मग अशा परिस्थितीमध्ये हे लोक जेव्हा लढली तेव्हा दुसऱ्या यादीमध्ये आपलं नाव आलं असलं तरी त्याच्यामध्ये कुठेही लिहिलेलं नाही की आमच्या शेतकऱ्याला किती रुपयाची मदत ही मिळणार आहे. पहिल्या यादीत लिहिलंय, पण दुसरा ज्याच्यामध्ये तुमचा जिल्हा घेण्यात आला आहे त्याच्यामध्ये कुठेही नमूद केलं नाही की आमच्या शेतकऱ्याला मदत किती दिली जाणार. एनडीआरएफचे जे निकष म्हणतात, जर जिरायत भाग असेल तर त्याला 8,500 रुपये, जर बागायत भाग असेल त्याला 13,500 रुपये. पण 8,500 आणि 13,500 आपलं भागत नाही. अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेब बोलले होते की एनडीआरएफचा जो नॉर्म आहे, जे काही निकष आहेत त्याच्या 3 पट पैसे आम्ही आमच्या शेतकऱ्याला दिला. असं गेल्या वर्षी अतिवृष्टीच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं. अतिवृष्टीचे पैसे आलेत का आपल्याला? आपल्या या भागामध्ये गेल्या वर्षीच्या सातत्याने झालेल्या पावसाचा पैसा आलेला नाही. त्यामुळे या अधिवेशनामध्ये गेल्या वेळेसचा जो पैसा तुमचा हक्काचा आला नाही त्याचाही आवाज आम्ही उठवणार आणि यंदा दुष्काळ जो जाहीर झालाय त्याच्यासाठी आमच्या शेतकऱ्याला 4 ते 5 पट पैसा मिळाला पाहिजे, हाही मुद्दा आम्ही सर्वजण अधिवेशनामध्ये घेणार आहोत. इन्शुरन्सचा विषय घेणार आहे, विम्याचा प्रश्न घेणार आहोत. पण हे सगळे प्रश्न घेत असताना आमच्या युवांना सुद्धा खूप मोठे प्रश्न पडलेले आहेत.
शेतकरी म्हणून, कष्टकरी म्हणून हे जे छोटे मोठे व्यावसायिक दिसत आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाला मुलीला खूप मनापासून शिकवलं, ग्रॅज्युएट केलं, डबल ग्रॅज्युएट केलं. आणि काय त्यांची अपेक्षा होती की त्यांच्या हाताला काम मिळेल, कुठेतरी एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळेल. पण काय आजची परिस्थिती, 48% इंजिनियर या महाराष्ट्रामध्ये जे डिग्री घेऊन बाहेर पडतात त्यांना या महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळत नाही, ही आजची परिस्थिती आहे. मग आमच्या आई वडिलांनी, आमच्या कष्टकऱ्यांनी त्यांच्या मुलांना मुलींना शिकवलं, त्याचं चूक केलं का? अजिबात नाही. नोकरी देण्याचं काम कोणाचं आहे? तर सरकारचं आहे. सरकारचं या बाबतीत कमी पडत असेल तर या सरकारला विचारलं पाहिजे की तुम्ही या युवांसाठी काय करत आहात, त्यांच्या नोकरीसाठी काय करत आहात. आपल्या सर्वांचे हक्काचे प्रोजेक्ट हे आपल्या महाराष्ट्रामध्ये न राहता गुजरातला नेले जातात. म्हणजे 3-3, 4-4 लाख कोटी रुपये हे आपल्या राज्यात आले असते, त्यातून 5-6 लाख मुला मुलींना नोकरी मिळाली असती. पण नाही, केंद्रातल्या जे काय भाजपचे नेते त्यांना खुश करण्यासाठी आपल्या हक्काचे प्रोजेक्ट हे कुठेतरी गुजरातला नेले जातात. ह्याच्यामुळे नुकसान कोणाचं होतं? युवा पिढीचं होतं. आज डिग्री घेतल्यानंतर आज जर युवांना काम नाही मिळालं, 2 वर्षानंतर कंपन्या विचारतात 2 वर्ष तू काय करत होता? आहे का या युवांची चूक त्याच्यामध्ये? अजिबात नाही. मग युवांचा आवाज म्हणून ही युवा संघर्ष यात्रा अधिवेशनामध्ये तिथं त्यांचे मुद्दे मांडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप मिळत नाही, महिलांचा तर सुरक्षिततेचा प्रश्न अतिशय मोठा झालेला आहे. आणि मग या विषयांवर चर्चा झाली पाहिजे. तुम्ही टीव्ही बघा, तुम्ही पेपर मधल्या बातम्या बघा, काय आपल्या सर्वांना ऐकायला मिळते, बघायला मिळते, वाचायला मिळते? मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण होणार, कोण कुठलं आयोग घेणार, कोणाला कुठलं मंडळ मिळणार. अरे ते तुम्ही तुमच्याबद्दल बोलत आहात, पण आमच्या लोकांबद्दल कोण बोलणार? आमच्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेबद्दल कोण बोलणार? अरे यांच्यावर बोललं पाहिजे. आज यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे. एखाद्या शेतकऱ्याला आज जर अडचण आली, त्याच्या हातामध्ये जर पैसा नाही आला तर अख्खं कुटुंब त्याचं उद्ध्वस्त होऊ शकतं. हा विचार या सरकारच्या डोक्यामध्ये आजपर्यंत आलेला नाही. आम्ही आपल्या सर्वांचा आवाज बनवून हाच विचार या सरकारच्या डोक्यामध्ये घुसून टाकणार आहोत, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. जेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा येईल तेव्हा हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्या हातामध्ये पैसा जाणार आहे. या दुकानदाराला तुम्ही विचारा यंदाची दिवाळी कशी होती, ते तुम्हाला सांगते 30 ते 40% विक्री आमची कमी झाली आहे. आणि मग आता दुष्काळ तर येतोय. मग या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये काय या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं होणार आहे? जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत येतो, तेव्हा आमचा विद्यार्थी अडचणीत येतो, जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत येतो, आमचा युवा अडचणीत येतो, जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत येतो, सगळे दुकानदार अडचणीत येतात, अर्थव्यवस्था अडचणीत येतो, आपलं राज्य अडचणीत येतं. म्हणून शेतकऱ्याची काळजी घेण्याची जबाबदारी या सरकारची आहे. आणि सरकार जर कमी पडत असेल तर या सरकारला आम्ही गुडघ्यावर आणू, पण तुम्हा सर्वांना मदत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याच्याबरोबर या सरकारमध्ये जर तुम्ही चर्चा बघितली तर मंत्री लोकात नाहीत, मंत्री आहेत मंत्रालयामध्ये. त्यांचे OSD जे असतात त्यांचे अधिकारी आहेत 5 स्टार हॉटेलमध्ये. हे सगळे मंत्र्याचे जे OSD आहेत त्यांचे जे अधिकारी आहेत फाईल घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये बसतात आणि मग त्यांनी सांगितलेल्या फाईलवरच फक्त हे मंत्री सही करतात. मग समजून घ्या या फाईलमध्ये काय असेल. त्याच्यामध्ये तुमचं हिताचं काहीच नाही, फक्त त्यांचं हित त्याच्यामध्ये आहे. याचा विरोध करत या सरकारला जाणीव करून देतोय की तुम्ही मुद्द्याचं बोला, आमच्या युवांचं बोला, आमच्या विद्यार्थ्यांचं बोला, आमच्या शेतकऱ्याचं बोला, आमचं कष्टकऱ्याचं बोला. म्हणून ही युवा संघर्ष यात्रा आम्ही सर्वांनी मिळून काढलेली आहे. तर अनेक मुद्दे आपण बोलू शकतो, अनेक अडचणी आहेत, पण भाजप आणि त्यांचे जे सगळे मंत्री आहेत ते फक्त खोटं बोलतात. आरक्षणाबद्दल ते खोटं बोलले. त्याच्याच बरोबर मराठवाड्यासाठी विकास करण्यासाठी 2015ला 42,000 कोटीचा प्लॅन त्यांनी जाहीर केला होता. किती रुपये मंजूर झाले, किती रुपये आपल्या या भागामध्ये आला? 1 रुपया सुद्धा नाही. जेव्हा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवतात तेव्हा मोठ्या मोठ्या घोषणा करतात, पण जेव्हा खऱ्या अर्थाने लोकांच्या हितासाठी काम करण्याची वेळ येते तेव्हा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला जातो.
मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग याच्यावर लोकांचं लक्ष हे विचलित केलं जातं, मीडियाचं लक्ष हे विचलित केलं जातं. पण आमच्या सगळ्यांचं मत आहे आरक्षण हे महत्वाचं आरक्षण आम्ही पाठिंबा देतो, त्यासाठी सुद्धा आम्ही लढणारच आहोत. आणि जेवढं आरक्षण महत्वाचं आहे हे सामान्य लोकांच्या अडचणी ज्या आहेत त्याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करण्याची जरूरत आहे. काही दिवसांपूर्वी संदीप भैया इथं आहेत, मी बीडला गेलो होतो. बीड शहरामध्ये तिथं जाळपोळ झाली. संदीप भैया आपले आमदार त्यांचं घर सुद्धा जाळण्यात आले होते. त्याच्याच बरोबर अनेक तिथं असणारे मराठा नेत्यांची घरं जाळली, ओबीसी नेत्यांची घरं जाळली, दुकानं फोडली. आता तिथं आम्ही गेल्यानंतर जेव्हा लोकांशी चर्चा केली तेव्हा लोकांशी बोलत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की दादा तिथं जे लोक होती जे जाळपोळ करत होते ते प्रोफेशनल लोक होती, प्रोफेशनल. त्यांच्या हातामध्ये पेट्रोलचा बॉम्ब होता, त्यांच्या हातामध्ये फॉस्फरसचा बॉम्ब होता, त्यांच्या हातामध्ये एक वेगळ्या प्रकारची दगडं होती आणि एक गाडी अशासाठी होती त्या गाडीमध्ये नुसती दगडं भरली होती. जेव्हा दगडं संपायची ते प्रोफेशनल लोक जायचे, गाडीत बसायची, गाडीतून दगडं हातामध्ये घ्यायची आणि तिथं ते जाळ पळून दगडफेक करायचे. याच्यात जर त्यांच्यातल्या एखाद्या व्यक्तीला लागलं तर एक विशिष्ट पद्धतीची अँब्युलन्स तिथे येत होती आणि त्या अँब्युलन्समध्ये त्या मुलांना ठेवलं जायचं आणि ती अँब्युलन्स कुठं जायची आजपर्यंत कोणाला सापडलेली नाही. एका दगडामध्ये एक सीसीटीव्ही फुटायचा, अशा प्रकारची ही लोक होते. त्याच्याबरोबर प्रत्येक घराला नंबर दिला गेला होता की संदीप भैयाला 17 नंबर, तिथं पंडित आहेत त्यांच्या घराला 22 नंबर, राऊत म्हणून नावाचं एक दुकान आहे त्याला काय ते 36 नंबर. आणि 6 तास जाळपोळ ही बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये चालू होती. 6 तास तिथं असताना पोलीस प्रशासन हे शांत बसलं होतं. संदीप भैयाचं घर आहे, त्या घरासमोर बीड जिल्ह्याचं पोलिसांचं मुख्यालय आहे, तिथं 250 पोलीस होते पण ते फक्त बघत राहिले. तुम्ही समजून घ्या जेव्हा पोलीस फक्त बघत राहतात तेव्हा वरून त्यांना कोणाचा तरी फोन आला असतो आणि तिथं जर ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न सत्तेत असणाऱ्या काही लोकांनी केला असेल तर या जनतेला तुम्ही कमी समजू नका. आम्हाला माहिती तुमचा हेतू काय आहे. लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुस्लिम होत नसेल तर मग ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल ही जनता शांत बसणार नाही. या जनतेला माहिती आहे की कोणाच्या मनामध्ये लोकांचं हित आहे आणि कोणामध्ये फक्त राजकारण आहे. आणि जे बीडमध्ये घडलं आम्हाला भीती वाटते, लोकांना भीती वाटते. आज सुद्धा काही लोकांनी बोलून दाखवलं, बीड मधल्या काही लोकांनी बोलून दाखवलं. जे बीड मध्ये घडलं ते कदाचित फक्त ट्रेलर असू शकतो, जानेवारी महिन्यामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात करून जाऊ शकतं. पण मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपापल्या गावामध्ये आपापल्या शहरामध्ये शांतता कसे राहील यासाठी तुम्हा सगळ्यांना प्रयत्न करायचे. आणि आपण सर्वजण नेते जेव्हा येतात आणि सत्तेतले नेते जेव्हा येतात त्यांना एवढंच बोलायचं मुद्द्याचं बोला, आमच्या अडचणीवर बोला, उगाच फापड बचरा बोलू नका. आम्हाला ज्या अडचणी तुम्ही सोडवणार का नाही याच्यावर तुम्ही बोला. एवढंच या सगळ्या नेत्यांना आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे. जिंतूरमध्ये येऊन तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप मनापासून आनंद झाला. विजयरावांनी खूप चांगलं असं नियोजन इथं केलं. विजयरावांकडे बघितल्यानंतर मला असं सारखं वाटतं की ते आमदारच आहे. थोडक्यात त्यांची आमदारकी काय खासदार म्हणजे विजयरावांची भीती किती घेतली होती बघा त्यांच्या इलेक्शनच्या काळामध्ये. कुठले नेते आले तुम्ही सांगा. 2 मुख्यमंत्री आले, अजून पलीकडच्या जवळच्या तालुक्यामध्ये मोठी सभा झाली. एवढं करून सुद्धा एवढी मोठी शक्ती विरोधात असून सुद्धा तुम्ही सर्वांनी प्रेम केलं. ठीक आहे त्यावेळेस ते आमदार झाले नाहीत पण आपल्या मनाचे आमदार आहेत. पण उद्या ते आपल्या सर्वांचे या भागाचे 100% लोकप्रतिनिधी बनणार आहेत. जेव्हा राष्ट्रवादी पक्ष हा फुटला तेव्हा काही लोकांना असं वाटलं की विजय भाऊंची ताकद कमी झाली. विजय भाऊ तुम्हालाही सांगतो आणि इथे असणाऱ्या सर्व लोकांना सांगतो की आदरणीय पवार साहेब भक्कमपणे तुमच्या बरोबर आहेत आणि उद्याच्या काळामध्ये आपल्याला फक्त लढायचंय आणि आपल्याला जिंकायचंय. त्याच्याबरोबर खासदार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं एकदम साधा व्यक्तिमत्व. त्यांच्यातलेच काही जण त्यांना सोडून पलीकडे गेलेले आहेत. पण अजिबात खासदार साहेब तुम्ही काळजी करू नका. तुम्ही विजयरावांची काळजी करा, विजयराव तुमची काळजी घेतील आणि दोन्ही
येत्या काळातले लोकप्रतिनिधी 100% या भागात असतील. राहुल पाटलांच्या बाबतीत बोलायचं कारण नाही. मला असं वाटलं एकदम आक्रमक भाषण करतील, खूप वेळ बोलतील, पण कुठच्याही नेत्यांना लोकांना बोलायचं बरोबर म्हणून त्यांनी समजून घेतलं. एक समजूतदार आमदार आहे, त्यामुळे या भागामध्ये खूप मोठे बदल होतील असं मला वाटत नाही. बदल झाला तर फक्त जिंतूर तालुक्यामध्ये, आणि जिथं जिथं भाजपचे आणि भाजपच्या विचाराचे आमदार आहे तिथं 100% बदल झाल्याशिवाय राहणार नाही असं माझ्यासारख्याला तिथं वाटतं. जाता जाता फक्त तुम्हाला मला विचारायचंय की या भागामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी तुम्ही भक्कमपणे विजयरावांच्या मागे उभे राहणार का? जे जे उभे राहणार त्यांनी हात वर करा. तसंच खासदार साहेब इथं आहे, महाविकास आघाडीकडनं आपण इथे एकत्रित लढणार आहोत. इथून खासदार साहेब परत एकदा खासदार व्हावेत यासाठी तुम्ही खासदार साहेबांच्या पाठीमागे हात करा. या जिल्ह्यामध्ये जिथं कुठं तुमचे नातेवाईक असतील, मित्र परिवार असेल, त्या त्या तालुक्यामध्ये त्या त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? जर कुणी येऊन या भागामध्ये हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करत असेल, जर या भागामध्ये मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न करून राजकीय पोळी भाजत असेल, त्याचा तुम्ही विरोध करणार का? हा उत्साह, ही ताकद, ही ऊर्जा खरंच आम्हा सगळ्यांना प्रेरणा देऊन जाणारी आहे. तुमच्या सगळ्यांकडनं ही प्रेरणा घे. येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने माझ्या मतदारसंघातल्या MIDCचा मुद्दा मी घेतलेला आहे, तसंच आम्ही सर्व लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या या भागामध्ये जिंतूरमध्ये जी असणारी MIDC असेल, त्याच्याच बरोबर आपल्या परभणी जिल्ह्यासाठीची जिल्हा पातळीवरची MIDC असेल, या सर्व MIDC मध्ये चांगले जास्तीत जास्त प्रोजेक्ट यावे आणि MIDC अजून मोठी व्हावी आणि आमच्या इथल्याच लोकल मुला मुलींना तिथं काम मिळावं, यासाठी आम्ही सर्वजण तुमचा आवाज म्हणून अधिवेशनामध्ये तिथं आवाज उठू आणि 100% येत्या काळामध्ये इथं MIDC आणि इथं असणाऱ्या युवांना रोजगार मिळेल याची एक काळजी आम्ही सर्वजण घेऊ. तसंच परभणीमध्ये असणारे 38 एकरावर टेक्सटाईल पार्क, जी तुमच्या सगळ्यांच्या हक्काची होती, ती इथून दुसरीकडे कुठेतरी घेण्यात आली, नाहीतर दुसरी नुसती घोषणा झाली. ती सुद्धा पार्क आपल्यापर्यंत कशी येईल, आरोग्य व्यवस्था चांगली कशी होईल, या सर्व गोष्टींकडे आम्ही लक्ष देणार आहोत. एवढं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमच्याबरोबर आमचे पदयात्री गेले 350-400 किलोमीटर चालत आहेत. सोशल मीडियावर आपण सर्वांनी पाठिंबा दिला. आज या शहरामध्ये तुम्ही पाठिंबा दिला, त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. इथं आलेले सर्व मान्यवरांचे वेळात वेळ काढून इथं तुम्ही आलात, पाठिंबा दिला, त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. 12 तारखेला नागपूरला आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे एक मोठे नेते, असे एक मोठी युवांच्या हितासाठी, तुमच्या सर्वांच्या हितासाठी एक मोठी सभा ही नागपूरला होणार आहे. त्या सभेसाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने यावं अशी विनंती या ठिकाणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय युवा.